अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं या मुंबई शहरामध्ये काय आहे? या मुंबई शहराला खऱ्या अर्थाने जर वैभव कोणी प्राप्त करून दिलं असेल तर ते आपल्या मराठमोळ्या अशा गिरणी कामगारांनी करून दिलं। आणि अध्यक्ष महोदय, हा महाराष्ट्र या संपूर्ण गिरणी कामगारांनी दिलेलं आपलं योगदान, त्यांनी घेतलेली मेहनत, परिश्रम, त्यांनी गाळलेला घाम या मुंबईच्या गिरण्यांमध्ये जेव्हा धूर निघत होता तेव्हा त्या धुराच्या मागचं कारण मेहनत करणारा तो आपला गिरणी कामगार होता। अध्यक्ष महोदय, MMRD आणि म्हाडाच्या माध्यमातून काय केलं गेल्या 1.5 वर्षामध्ये गिरणी कामगारांच्या घराच्या बाबत मागच्या सरकारने इतकी उदासीनता दाखवली अध्यक्ष महोदय की मागच्या वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर 20 फुटावर म्हाडाचं ऑफिस आहे अध्यक्ष महोदय। पण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये एकही दिवस या गिरणी कामगाराला घर देण्यासाठी ना मुख्यमंत्री ना वरळी विभागातून निवडून आलेले त्यांचे चिरंजीव या गिरणी कामगाराच्या प्रश्नावर त्यांना घर देण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात कधीच गेले नाहीत। सरकार बदललं आणि सन्माननीय शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी मुंबईच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली, समिती बनवली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जी घरं 2020 ला या मागच्या सरकारने लॉटरी केली होती त्या 2020 ते 2022च्या जून महिन्यापर्यंत 4000 घरांपैकी एकही घर दिलं नाही अध्यक्ष महोदय। आणि मी ही सांगतोय, ही वस्तुस्थिती आहे। फक्त 26 घरांचा ताबा कागदावर तयार केला, पण गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारच्या नेतृत्वामध्ये आम्ही जवळजवळ 1500 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देऊन बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलच्या कामगारांना खऱ्या अर्थाने घरं दिली। अध्यक्ष महोदय, सरासरी त्या गिरणी कामगाराचं वय 80 ते 90 आहे आणि गिरणी कामगारांच्या हातामध्ये जेव्हा ती चावी मिळते ना अध्यक्ष महोदय, तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतात। एका बाजूला मराठी माणूस म्हणून सांगायचं, पण त्या मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते या महायुतीच्या सरकारने सन्माननीय एकनाथरावजींच्या नेतृत्वामध्ये केलं। अध्यक्ष महोदय, MMRDAचा उल्लेख मी याच्यासाठी केला की कोन पनवेलला 2016 मध्ये लॉटरी झाली। गिरणी कामगारांनी 2017 मध्ये पैसे भरायला सुरुवात केली। 17 झालं, 18 झालं, 19 झालं। ताबा देण्याच्या वेळेला सरकार बदललं आणि कोन पनवेलला असलेली जवळजवळ 2417 घरं या गिरणी कामगारांसाठी राखीव होती, लॉटरी झाली होती। ती घरं मागच्या सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाग्रस्तांना दिली। आपण समजू शकतो अध्यक्ष महोदय, ती घरं द्यायला पाहिजे होती। 2020 ते 2022 कोरोना गेल्यानंतर सुद्धा मागच्या सरकारने एकही घर कोन पनवेलचं आमच्या या गोरगरीब असलेल्या गिरणी कामगाराला दिलं नाही। आणि गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारने कोन पनवेलची 2417च्या घरांची दुरुस्ती जवळजवळ पूर्ण केली। पुढच्या महिन्यामध्ये आपण ही 2417 घरांपैकी ज्या गिरणी कामगारांनी घरं बनवली, घरं पैसे भरले, त्या गिरणी कामगाराला जवळजवळ 800 गिरणी कामगारांना आपण घर देतोय। सगळ्या